केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे। केदारनाथ मंदिराचे दरवाजे थोड्याच वेळात उघडले जाणार आहेत। महादेवाच्या महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे। भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। केदारनाथमध्ये शेकडो भाविक हे दाखल झाले। चारधाम यात्रा सुरू झाली आहे। गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे सुद्धा अक्षय तृतीयेला उघडले, तर केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार। यानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडतील। तर बाबा केदार यांची पंचमुखी डोली केदारनाथ धाममध्ये पोहोचले। आज धार्मिक विधीनुसार पूजा झाल्यानंतर धामचे दरवाजे भाविकांसाठी आता उघडले जाणार आहेत। भाविकांमध्ये उत्साह आहे। केदारनाथ धाममध्ये ही तयारी सुरू झाली आहे। ऐतिहासिक मंदिर 10,000 किलोग्राम फुलांनी सजवण्यात आले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर केदारनाथ धामचे दरवाजे आज आता थोड्याच वेळात उघडले जाणार, ज्याचा भाविक मोठ्या या ठिकाणी भक्तिभावाने उत्साहात प्रतीक्षेत असतात। काय सांगाल सविस्तर? अगदीच करण, म्हणजे हिंदू धर्मामध्ये 4 धामच्या यात्रेला अत्यंत महत्व आहे। आता 3 धामचे दरवाजे उघडलेले आहेत। मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 मेला बद्रीनाथचे दरवाजे उघडतील। म्हणजे 4 धामच्या यात्रा करणाऱ्या भाविकांसाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण असणार आहे। आज केदारनाथचे दरवाजे उघडत आहेत आणि त्यासाठी साधारण 7 वाजता सकाळी हे दरवाजे उघडतील। दरवाजे उघडताना कर्नाटकातील जे वीरशैव लिंगायत समुदायाचे प्रमुख आहेत ते भीमाशंकर मंदिरामध्ये सर्वप्रथम प्रवेश करतील। अखंड ज्योती दर्शनानंतर गर्भगृह आणि मंदिर स्वच्छ केलं जाईल। रुद्राभिषेक, शिवाष्टक, शिवतांडव स्तोत्र, केदाराष्टकाच्या जपानं 6 महिन्यापूर्वी जेव्हा मंदिर बंद करण्यात आलं होतं तेव्हा जो भीष्मशृंगार बाबा केदारनाथला घालण्यात आला होता, परिधान करण्यात आला होता, तो काढला जाईल आणि पूर्ण विधीनुसार बाबा केदारनाथच्या दर्शनाच्या पूर्वी जी पूजा अर्चना आहे ती केली जाणार आहे। त्यानंतरच मंदिराचं जे आहे सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी सुरू केलं जाईल। मात्र 7 वाजता दरवाजे उघडत आहेत। साधारण या महिन्यामध्ये आपण जर विचार केला, या सत्रामध्ये या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 25 लाखाहून अधिक भाविक जे आहेत बाबा केदारनाथच्या दर्शनाला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवाजी, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत महंत सुधीरदासजी जोडलेत। महंतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे आता थोड्याच वेळात उघडले जाणार आणि त्या ठिकाणी 10,000 किलोच्या फुलाने त्या ठिकाणी सजवण्यात सुद्धा आलेलं आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? आज भाविक उत्साहात आहे। नमस्ते रुद्रमन्य वौतौतै खवे नमः, बाहुभ्याम मुदते नमः। आज या ठिकाणी केदारनाथ मंदिराचे जे दरवाजे उघडले जात आहेत, अत्यंत आनंदाचा पर्व, आनंदाचा काळ आहे। त्याचप्रमाणे जो एक पवित्र आज सर्व पालखी सोहळा हा सगळा संपन्न होऊन भगवान केदारनाथाची विधिवत रुद्र अभिषेकाने पूजा त्या ठिकाणी संपन्न होईल आणि भगवंताची कृपा अशीच या सर्व भारत भूमीवरती राहो। भगवान शिवांची सर्व अर्चन पूजा आज प्रथम दिवशी पाहणं हा जणू म्हणजे स्वर्गस्थ देवता देखील त्या ठिकाणी आलेल्या असतात अशी भावना त्या ठिकाणी सर्व भाविकांची असते। नक्कीच म्हणजे खरं तर आपण पाहिलं की यामध्ये 45 प्रकारच्या फुलांचा समावेश आहे या सजावटीमध्ये आणि ही विशेषतः ही फुले 8 राज्य आणि 3 देशांमधून आणण्यात आली। याचं काय वेगळं महत्व आहे? असं आहे, भगवान शिवाला कुठली फुलं व्हावी याचा सगळा शास्त्र निर्देश त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानुसार संपूर्ण इतर राज्यातनं देखील ती पुष्प आणून संपूर्ण भारत जणू केदारनाथाची पूजा करतोय अशी त्या पुष्प अर्चन कन्सेप्ट मध्ये एक भावना आहे। अगदी महनजी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर महादेवाची पूजा केली जाईल आणि त्यानंतर थोड्याच वेळात या केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातील आणि त्यानंतर तब्बल 6 महिने दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे। यावरती आपण सविस्तर काय सांगा? आपण पाहत आहात की दिवसेंदिवस या सर्व 4 धाम यात्रा परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरती भाविकांची किंबहुना भारतातील जी
धार्मिक हिंदू स्थळं आहेत या स्थळावरती जो आपला धर्मशास्त्रीय निर्देश होता की यात्रा जी कन्सेप्ट आहे, यात्रेच्या माध्यमातून जो काही एक पुण्य कमवायचं म्हणजे पूजा विधानापासून असो, यात्रेपासून असो, तर हा जो स्पिरिच्युअल टर्नओव्हर पार्ट ऑफ व्ह्यू आहे, अगदी ही भारताची प्राचीन इकॉनॉमीच होती. आपण पाहिलं असेल की प्रयाग कुंभमेळ्यामध्ये सुमारे 4 लाख कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला. तर आपल्या देशाला गुढीपाडव्यापासून फाल्गुन अमावस्येपर्यंत जे काही वर्ष आहे, या वर्षभरामध्ये विविध स्थळांच्या, विविध जागेंच्या यात्रेचं मोठं महत्व आहे. यामध्ये ती स्पिरिच्युअल इकॉनॉमी डेव्हलप होत असते. यातनं आपल्याला खोटं वाटेल, देशाच्या इकॉनॉमीचा 12% हा एक पार्टिसिपंट आहे. म्हणजे यात्रापासून तर अगदी गणपती पूजनापर्यंत. नक्कीच म्हणजे यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा तब्बल आपण जसं म्हणताय की 12% परिणाम पडणार आहे. आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. म्हणजे आपण पुढील दिवशी संवाद साधला त्यामुळे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले. शिवाजी, आपण पाहतोय की केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडणार आहेत. अगदी थोड्याच वेळात महादेवाची पूजा झाल्यानंतर या मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. कशा प्रकारचा हे दृश्य आपण पाहतोय, दरवाजा उघडण्यात आलेला आहे, काय अपडेट आहे? कारण भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. भाविकांमध्ये प्रचंड मोठा असा आनंदाचा क्षण आहे. खास करून 4 धामची जी यात्रा करतात त्यांच्यासाठी हा महत्वाचा असा क्षण मानला जातो. मोठ्या मंत्रोच्चारामध्ये आज ही दरवाजे आहेत उघडण्यात आलेले आहेत आणि यावर्षी साधारण 25 लाख भाविक भगवान केदारनाथाचं दर्शन जे बाबा केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं अनेक लोकांना, अनेक भाविकांना आज बाबा केदारनाथचं दर्शन घेण्याची इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा केदारनाथचे दरवाजे जे 6 महिन्यापूर्वी बंद करण्यात आले होते, त्यावेळेस एका मंत्रोच्चारामध्ये मोठ्या वेगवेगळ्या त्यांचे जे नियम आहे शास्त्राने सांगितले त्यानुसार ते बंद करण्यात आले होते. त्यानुसार आता हे सुरू देखील करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये भाविकांसाठी याची देही याची डोळा हा क्षण पाहण्यासाठी आतुरतेने असतात. भगवान केदारनाथचं दर्शन जे आहे ते घेण्यासाठी इच्छुक असणार आहेत लोक. आणि बाबाचा जो भीष्म शृंगार आहे तो साधारण 5 तास लागतात तो पूर्ण होण्यासाठी. आणि त्यामुळं आता कपाट उघडल्यानंतर भीष्माचा शृंगार काढून टाकण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. सर्वात अगोदर शिवलिंगाजवळ ठेवलेली जी हंगामी फळं आहेत किंवा सुकामेव्याचे देग बाजूला काढले जातील, त्याला अर्घ्य देणं असं म्हणतात. त्यानंतर बाबांना अर्पण केलेल्या 112 मुखी रुद्राक्षाच्या ज्या माळा आहेत त्या माळा या ठिकाणाहून काढल्या जातील. त्यानंतर शिवलिंगाभोवती गुंडाळलेले पांढरे ती कापड जे आहे ते काढलं जाईल. त्यानंतर दरवाजा बंद करताना शिवलिंगाभोवती जे 6 लिटर वितळलेलं शुद्ध तूप आहे ते यावेळी जमा झालेलं असतं. ते हळूहळू शिवलिंगापासून बाजूला केलं जाईल. यानंतर शिवलिंगाला गंगा स्नान, वेगवेगळ्या राज्यातून आणलेली वेगवेगळी फुलं, त्यानंतर गोमूत्र, दूध, मध अशा पंचस्नानानं बाबा केदारनाथला स्नान घातलं जाईल. आणि नंतर बाबा केदारनाथला नवीन फुलं जे वेगवेगळ्या राज्यातून आणलेले आहेत आणि चंदन यांचा तिलक लावला जाईल. सगळ्यानंतर म्हणजे भीष्मशृंगारासाठी आता सुरू झाल्यानंतर सुमारे 5 तास लागतात. त्यामुळं उघडताना अर्ध्या तासात ते काढून टाकलं जातं. साधारण 7:30 वाजता या सगळी जी प्रक्रिया मी आता तुम्हाला सांगितली त्याला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर साधारण अर्ध्या तासानं सर्व भाविकांना दर्शनासाठी जे आहे ते सोडण्यास सुरुवात होईल. ते एकंदरीत जर पाहिलं तर आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी
लोकांना याची डोळा आपल्या आयुष्यामध्ये जे 4 धामची यात्रा करायची असती त्यापैकी केदारधाम हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि त्यानंतर केदारनाथ, बद्रीनाथ याच्या दर्शनासाठी लोक आतुर असतात. आज केदारनाथचं दर्शन होतंय, यासाठी लोक अत्यंत इच्छुक आहेत, भाविक आनंदित आहेत. भगवानाची पंचमुखी पालखी जी आहे ती केदारधामच्या मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आणि चोहोबाजूंनी डोंगर आहे. आपल्याला माहिती असेल की जेव्हा केदारनाथ उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला तर तेव्हा सगळ्या आजूबाजूच्या वस्त्या सगळं वाहून गेलं होतं. मात्र भगवान केदारनाथचं मंदिर जे आहे ते अखंडपणे या ठिकाणी आपल्याला उभं राहिलेलं पाहायला नक्कीच मिळतं. शिवाजी, आपला मुद्दा केदारनाथच्या लक्षात आला. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. Thank you.